लेण्याद्रीचे गाव आहे ते आत्ता लेण्याद्री म्हणून गाव म्हणून त्याला प्रसिद्धी मिळालेली आहे. गोळगाव म्हणून खाली गाव आहे. हे जे पूर्ण व्हाईट बिल्डिंग जे दिसत आहेत हे जुन्नर शहराचा भाग आहे. जुन्नर शहर आहे हा पूर्णच्या पूर्ण हा विस्तीर्ण पठाराचा परिसर जो दिसतोय पलीकडचा इकडला हा पूर्ण जुन्नर तालुक्याचा आहे. ठीक आहे. याला बाउंड्रीला आहेत अहिल्यानगर जिल्हा, ठाणे जिल्हा आणि पुणे जिल्हा आहे. 3 जिल्ह्यांच्या बाउंड्रीवरती जुन्नर आहे. पुणे जिल्ह्याचा शेवट जुन्नर आहे. प्राचीन काळामध्ये हा व्यापारी मार्ग म्हणून प्रसिद्ध होता. कल्याण ते पैठण याच्या पाठीमागे आपल्याला नाणेघाट दिसतो. सरळ रस्ता असा येत होता. आता हा रस्ता जो दिसतो तुम्हाला हा रस्ता गेल्यानंतर थोडी तिथं दुसरी झाडी दिसते आपल्याला. तर त्या ठिकाणी कुकडी नावाची नदी आहे. कुकडी ही जुन्नरची प्रमुख नदी आहे. आणि हा शिवनेरी किल्ला दिसतो. हा पूर्ण किल्ला दिसतो. त्याच्या पलीकडे आपलं एक धरण आहे तिथं होतं मीना नदी. 2 नद्यांच्या मध्ये असलेलं शहर होतं जुन्नर शहर. याला नैसर्गिक तटबंदी आहे या डोंगरांची. संरक्षण आहे ना वारा पावसापासून संरक्षण होत आहे. जसं नको वारा नाही, थंडी जास्त नाही, सगळं एकदम बेस्ट वातावरण आपल्या जुन्नरचं आहे. ते ब्रिटिश काळातील अधिकाऱ्यांना सुद्धा समजलं होतं. त्याच्यामुळे एक भारताचा पहिला फॉरेस्ट कन्झर्वेटर डॉक्टर अलेक्झांडर गिब्सन म्हणून आहे. त्या गिब्सनने त्याचं घर इथं बंगला बांधला. त्या घरामध्ये राहून त्यांनी पूर्ण जंगलांसाठी काम केली. तो त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगायचा की तुम्हाला श्वसनाचा दम्याचा काही आजार असेल तर महाराष्ट्रात जुन्नर नावाचं एक शहर आहे, तर तिथे तुम्ही राहू शकता. हे अगदी ब्रिटिश काळामध्ये सुद्धा चांगलं शहर होतं. आता सुद्धा चांगलं का राहिली, इथे हवा चांगली का राहिली, कारण की भारतातीलच नाही तर जगातील मोठी दुर्बीण ज्याला रेडिओ टेलिस्कोप बोलतात त्याचं केंद्र हे जुन्नरमध्ये कोरडला. तुम्हाला काही असे टेलिस्कोप खूप मोठमोठे टेलिस्कोप आहेत या ठिकाणी. 30 अँटेना आहेत आणि या 30 अँटेनांचं मिळून पूर्ण ह्या मंगळयान वगैरे जे सगळं चालतं तर ते इथून दिसतं. आणि ते जास्त भूकंप वगैरे होत नाही. 55,000 जागांचं सर्वे करण्यात आलेलं आणि मग त्यांनी त्या जागेची निवड केलेली होती. त्याच्यामध्ये हवा चांगली राहिलेली. इथं इंडस्ट्रियल एरिया नगण्य आहे. आता हे जुन्नर शहर जर पाहिलं तर मी जसं सांगितलं तुम्हाला 4 लेण्या आहेत आणि सगळ्या लेण्यांची जे तोंड आहे दरवाजे हे शहराकडे. हा जो पाठ जर पाहिला तर या शहराकडे. हा शिवनेरीचा पूर्ण इकडला जो पाठ दिसतोय हा पूर्वेचा पाठ आहे. उत्तरेच्या पाठला एक कडेलोट पॉइंट आहे आणि ह्या पूर्वेच्या पाठला सेंटरची जी लाईन आहे सेंटर त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या लेण्यांचा समूह आहे. त्या सेंटरच्या लाईनच्या परत असे कातळ करू पायरी मार्ग केलेले आहेत त्यांनी जंगलातून. पाण्याच्या टाक्या भरपूर परत खाली आपल्याला काही लेण्या दिसतात. बॅक साईडला जर गेला पश्चिम साईडला तर तिथे सुद्धा काही लेण्या आहेत. त्याला असे कमळाचे पुष्प त्यांनी रंगीत काढलेले आहेत. पूर्णच्या पूर्ण एक छत त्या टाईपचं डिझाईन त्यांनी केलेलं होतं. पलीकडच्या बाजूने ज्याला आपण राजमार्ग बोलतो तिथं शिवाई देवीचं जे मंदिर आहे तर तो बुद्धिस्ट लेणी समूहाचे आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा ग्रीक लेणी सांगितलं तुम्हाला ते आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर याच्या पाठीमागा जो डोंगर आहे तर तिथं आहे तुळजा नावाची लेणी. कोणती तुळजा स्तूप जर पाहिलं तर असं सर्क्युलर चैत्यगृह आहे. फक्त मेधी आणि अंड त्याच्यात ती वेदी कपट्टी मधली जी 3 लाईन असतात ना त्याला वेदी कपट्टी होतं ती आपल्याला पाहायला मिळत नाही. भाजी स्तूप माहित होतं मोगरम पॉलिश केलेली तर सेम त्या टाईपचं स्तूप आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तिथं आद्य लेण्यांपैकी लेणी तुळजा भाजे आणि चितळपूर नावाची एक लेणी आहे. 3 लेण्या महाराष्ट्रात सुरुवातीला करण्यात आलेल्या आहे. त्याचं जर वैशिष्ट्य तुम्ही नंतर कधी खास लेण्यांची जसं आपण ही लेणी नाणे असतो तर तुळजा किंवा शिवनेरी किंवा हा मानमोडीचा लेणी संवर्धन केला. त्याच्यामध्ये ती रचना कशी जसं आपण चैत्यगृह पाहिजे आपण किती वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जुन्नर जर तुम्हाला कोणाला लेण्यांचा अभ्यास करायचा असेल तर जुन्नरच्या लेण्यांचा अभ्यास जर केला तर भारतात जेवढ्या काय लेण्या आहेत महाराष्ट्रात जेवढ्या काय लेण्या आहेत तर त्यातील वेगवेगळं जिथं पाहायला मिळतं नाही का स्ट्रक्चर तर सगळं आपल्याला जुन्नरमध्ये पाहायला मिळतं. उदाहरण म्हणून सांगितलं झालं तर सुरुवातीचा काळातला जो चैत्यगृह पाहिला तो कसा होता गजपृष्ठाकार होता ना असा हत्तीच्या पाठीचा साईडर चैत्य होता. त्याला आपल्याला एक पिंपळाच्या पानाच्या आकृतीचं चैत्य व्यवस्थित अर्धवट राहिलेलं ते दिसतं किंवा पिलरची लाईन दिसते. आता त्याच लेणीमधला 14 नंबरचा चैत्यगृह आहे. याचं जर पाहिलं तर इथं पिलर होते नंतरच्या काळामध्ये
ते तुटलेले आहे काळाच्या ओघामध्ये. आता पाणी किती दिसतंय, पण आतमध्ये जेव्हा चैत्यगृहामध्ये जाऊ तर चैत्यगृह कसं दिसतंय आपल्याला समजतं. मग इथं वेगवेगळ्या प्रकारचे चैत्य, चौकोनी, आयताकृती, सर्क्युलर, अपसाइडर, हे सगळे चैत्यगृह आपल्याला जुन्नरमध्ये पाहायला मिळतात. आणि ते चैत्यगृहाच्या आतमध्ये या पूर्वेच्या लेणीच्या 20 फुटांचा स्तूप आहे, खूप मोठा स्तूप आहे, त्याला पेंटिंग केलेली होती सगळी. त्याच्या या खोलीमध्येच त्यांनी असे 4 पिलर कोरलेले आहेत. जसं आपल्याला अंगणामध्ये दिलेत ना, तसं तिथं अंगणात पिलर नाही कोरले, डायरेक्ट अशा पायऱ्या केलेल्या आहेत, डायरेक्ट एंट्री, 2 खिडक्या कोरलेल्या आहेत मोठ्याल्या, आणि मग 4 पिलर, ते अंगण झालं, आणि मग आतमध्ये पूर्ण चैत्यगृह. आता ही जी पूर्णच्या पूर्ण लाईन दिसते ना, तसा हा डोंगर तुम्ही जर पाहिला या कडेला पॉईंट पाहतो तर अगदी ह्या एंडपर्यंत आपल्याला एक सल्लन डोंगर आहे, एकच डोंगर आहे. शिवनेरी किल्ल्यावरती जाताना फक्त आपल्याला ती खिंड कोरलेली आहे, मार्ग तयार केलेला आहे पूर्वीपासून दिसणार आहे. पण ह्या स्टार्टिंग पासून तर अगदी त्या एंड पर्यंत साकवायला हा मानमुडी नावाचा डोंगर आहे. 2000 वर्षांपूर्वी याला मानमुखमुड पर्वत हे शिलालेखामध्ये नाव आलेलं आहे. पलीकडच्या साईडला तिथे एक भीमाशंकर नावाची लेणी आहे, त्या लेणीत एक शिलालेख कोरलेला आहे. क्षत्रप नावाचे राजे होते. क्षत्रप हे बाहेरून आलेले राजे आहेत, अफगाणिस्तान वगैरे, तो वरचा जो परिसर आहे तो तिथून आपल्याकडे आलेले आहे. नहपान हे नाव ऐकलंय का? नहपान हा बलाढ्य राजा होता, त्याला एक मोठी पदवी होती या क्षत्रप राजांमध्ये, त्याला महाक्षत्रप बोललं जातं. महाखतप, खतप हा शब्द आहे. क्ष आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही या शिलालेखामध्ये. क्ष जे आहे ना अक्षर, ते आपल्याला ह्या शिलालेखामध्ये, तर त्या अक्षराऐवजी त्यांनी वापरलेलं आहे ख, खतप, म्हणून काय खतप. आणि त्या खतपाचा, त्या महाक्षत्रपाचा म्हणजे नहपानाचं एक अमात्य आहे. या अमात्याने एक लेणं दान दिलेलं आहे. हे का सांगतोय? या लेण्या कोरण्याचा काळ आपल्याला त्या एकमेव शिलालेखातून समजतो, ते म्हणजे शक्य 46. कोणत्या काळात कोरली ती लेणी? शक्य 46 मध्ये. आता जर इसवी सन काढायचं असेल तर इसवी सनाच्या 124 मध्ये ते एक लेणं कोरलेलं आहे. याच्यावर आपल्याला परफेक्ट कळतं की जुन्नरची लेणी कधी कोरलेली आहे. तो एक पुरावा आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. त्यांनी काय केलेलं आहे? मंडप दान दिलेलं आहे. मंडप आणि पोळी म्हणजे पाण्याची टाकी दान दिली. तर मंडप दान देताना तिथं असा मंडप कोणता किंवा खोली दिसत नाहीये. 5-6 भिक्खूंची विहारं कोरलेली आहेत आणि विहारांच्या खोल्यांच्या बाहेर असे छोटे बॉक्स कोरलेले आहेत आतमध्ये. काही लोकांना वाटतं की ते देवळी म्हणून आहे, परंतु दिवा वगैरे ठेवणार, परंतु तसं नाहीये. तो एक बॉक्स, आणि बरोबर सरळ गेल्यानंतर इथं असा एक मोठा बॉक्स खड्डा बॉक्स कोरलेला आहे. म्हणजे एक लाकडी मंडप त्याने त्या ठिकाणी दान दिलं. बरोबर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर ती अंबांबिका, सेंटरला अंबांबिका नावाची लेणी आहे. त्या अंबांबिका लेण्यामध्ये सुद्धा बाहेरच्या लोकांनी दान दिलेलं आहे. अदुथुमा हे आपलं नाव नाही, सक म्हणून आलेलं आहे. सक म्हणजे फॉरेनर आहे, त्याच्या नावावरूनच आपल्याला समजतं की अदुथुमा हे भारतीय परंपरेतील नाव नाही, त्यांनी दान दिलेले. तिथं राहणारा भिक्खू संघ गेध विहार भिक्खू संघ होता. अपराजिते नावाचे सेक्ट माहिती का? नाव आपल्याला माहितीच नसतं. त्याच्यानंतर पायोगिके असे वेगवेगळे नाव आले. आणि या भिक्खू संघाला ह्या जुन्नर परिसरामध्ये काही गावं दान दिलेली आहेत. त्या गावांची नावं त्या शिलालेखामध्ये आलेली आहेत. त्याच्यात आले खिसीर वलवा नावाचं एक गाव आलेलं आहे. हा जो शिवनेरी किल्ला ज्या गावाच्या अंडर येतो त्या गावाचं नाव आहे कुसुरत. ते गाव दान, तिथली जमीन दान दिलेली आहे. कुवांदेशू नावाचं एक गाव आलेलं आहे. याच्या इथून 8-10 किलोमीटर वरती एक पारुंड्या नावाचं गाव आहे. तिथल्या लोकांचे आडनाव आजही पुंड्य म्हणून आहे. कुवांदे हे गावाचं नाव आहे. आणि तिथं त्यांनी जमिनी दान दिलेल्या आहेत. आणि जमिनी मोजण्यासाठी त्यांनी निवर्तनानी, आजच्या भाषेत आपण त्याला निवर्तन, इतकी निवर्तन जमीन दान दिली. म्हणजे जमीन मोजण्याचं मापक आपल्याला त्या ठिकाणी समजतं. आणि त्याच्यामध्ये आबा म्हणजे आंबा, करंज तुम्हाला सर्वांना माहिती आहे, म्हणजे ना करंजचं तेल औषधी आहे, दिव्यासाठी सुद्धा वापरायचे. गाभवती म्हणजे जांभूळ, ह्या झाडांची नावं त्याच्यात आली. त्या जमिनीमध्ये ते झाड आहेत आणि त्या जमिनीतून जे काही उत्पन्न येईल ते सगळं उत्पन्न इथल्या भिक्खू संघासाठी वापरायचं होतं, त्यांनी त्याचं सांगितलं. त्याच्याच बाजूला त्रिरत्न चिन्ह असं स्टार्टिंग असलेला शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये 2 अरहंत भिक्खूंची नावं दिली आहेत. त्यांना 23 ही पदवी होती. 23 एक सुप्त सुद्धा आहे, म्हणजे ज्या भिक्खूंना तुमच्या मनामध्ये काय चाललंय, भूत भविष्य काय हे सगळं समजतं किंवा त्या ज्ञानापर्यंत ते पोहोचलेले आहेत. असे ते 23 भिक्खू. आणि त्यांचे अंत्यवासीनं हा एक शब्द आलेला आहे. पालीमध्ये अंत्यवासीनं म्हणजे विद्यार्थी किंवा डिसायपल. आणि आचार्य ही पदवी भिक्खूंना आहे. आचार्य, गणाचार्य असा शब्द आलेला आहे. गण आचार्य, या गणाचे आचार्य आहेत. त्याचं नाव आहे स्थूलसान नाव आहे. आणि त्यांच्या डिसायपलचं नाव आहे चेतीयसान.
त्यांचा तो एक स्तूप त्यांनी त्या ठिकाणी दान दिलेला आहे. परंतु याच्यातून सांगायचं तात्पर्य काय की भिक्खूंचं पदवी, भिक्खूंना फेरो हा शब्द जो आपण बोलतो ना, फेरो, महाफेरो, हे शब्द आपल्याला त्याच्यात पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर भूत नावाची एक लेणी आहे, त्या भूत लेणी सगळ्यात सुंदर लेणी जंजारमधली. आता हे सगळे कसे चौकोनी आहेत ना एंट्री चैत्याचे, त्याचा आयताकृती किल्ल्याचं द्वार कसं असतं त्याप्रमाणे त्यांनी कोरलंय. आणि त्याच्यामध्ये नागराजा मानवी आकृती, एकमेव मानवी आकृती तिथे तुळजाभवानीला पण तुकारावंदन करताना कोरलेले आहेत. इथं 2 राजे कोरलेले आहेत, मानवी आकृती कोरलेले आहेत खूप सुंदर. त्यांच्या डोक्यावरती नाग कोरलेले आहेत, 5 फणांचा एक नाग आहे त्याच्या डोक्यावरती, एकाच्या डोक्यावरती गरुड कोरलेला आहे. हे 2 एकमेकांचे शत्रू आहे त्यांच्या, ते बुद्ध विचारांसाठी एकत्र आल्या बुद्धांची माता महामाया, त्याला गजलक्ष्मी म्हणून ओळखलं होतं, ते शिल्प आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. बुद्धांना ज्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले ते म्हणजे बोधिवृक्ष कोरलेला आहे बरं का. बुद्धांचं आसन रिकाम असतं, तिथं दाखवत नाही बुद्ध, आम्ही रूपात दाखवायचं नाही ना. बोधिवृक्ष कोरला आहे, त्याला हारांनी सजवलेलं आहे आणि त्याच्यावरती छत्री कोरलेली आहे. जशी इथं दगडी छत्री दिसते आपल्याला, छत्री म्हणजे व्हीआयपी पद म्हणजे बुद्ध इंडिकेट करतं, तर ते आपल्याला तिथं कोरलेलं पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्रध्वजावरती जे अशोक चक्र, ज्याला धर्मचक्र म्हणून ओळखलं जातं, ते धर्मचक्र कोरलेलं आहे. तिथं बाजूला आस्किलेमान आयसोलेटेड ग्रुप आहे, या डोंगराच्याच बाजूला आहे. तर तिथं सुद्धा चैत्य जो आहे तो खूप सुंदर अशा फुलांनी सजवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा भारतरत्न जो सिंबल आपण देतो पिंपळाच्या पानामध्ये चक्र, तर त्या टाईपचं शिल्प आपल्याला कोरीव काम त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तुम्ही अंदाज लावू शकता. आणि इथं हा दुधारा नावाचा डोंगर आहे, याच साईडला तोंड करून काही लेण्या आहेत. शिल्प वगैरे काहीच मिळत नाही, पण काय दिसत नाही, फक्त भिक्खूंना राहण्यासाठी तो येणारे जाणारे जे भिक्खू आहेत त्यांच्यासाठी ते राहण्याचं ठिकाण होतं. या तुळजा नावाच्या डोंगराच्या बाजूला सुद्धा माणिकडोह नावाचं एक धरण आहे. माणिकडोहला सुद्धा एक लेणं कोरलेलं आहे, एक लेणी पाण्याच्या टाक्या वगैरे त्यांनी त्या ठिकाणी कोरलेलं आहे. एवढ्या वेळामध्ये आपण पूर्ण जेवण आहे, तिथं जरी गेलो नसतं तरी पूर्ण जेवढं त्या जुन्नरमध्ये महत्त्वाच्या ज्या लेण्यांमधले जे आहे ते सगळं सगळ्यांनी तुम्हाला आपण सांगतो. नाही होत झाली सुधारले का असं करा. हां, ज्यांनी चप्पल कोट घातलं त्यांनी खाली जातो.